या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। दक्षिण कसबा इथल्या टोळाचा बोळ इथल्या समृद्धी निवासमध्ये विशेष सजावट करण्यात आली आहे। संयोगिता अमर काकडे यांनी ही सजावट अत्यंत परिश्रमपूर्वक केली आहे। जुन्या काळातील घरगुती वापरातील साहित्य ज्यात काटवट, जाते, उखळ, परात, चूल यासह अन्य साहित्यांचा समावेश आहे। त्याचबरोबर लक्ष वेधून घेणारा किल्ला, त्यात छत्रपती शिवराय, मावळे यांच्यासह अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या समोरच एका हौदात पाण्याचा कारंजा उभारण्यात आला असून यात कमळ देखील उमलली आहेत। त्यामुळे हा किल्ला आगळा वेगळा वाटतो। दिवाळी निमित्त सोलापुरात सध्या फटाक्यांची रेलचेल सुरू झाली आहे। शहरातील विविध भागात फटाक्यांचे स्टॉल्स थाटले गेले असून यंदा पर्यावरणपूरक म्हणजेच ग्रीन फटाके आणि विविध रंगी प्रकाश देणारे फॅन्सी फटाके ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत। शहरातील सावरकर मैदान, 4 हुतात्मा पुतळा परिसर, पूर्व भाग, होडगी रोड, जुळे सोलापूर, अशोक चौकासह शहरातील विविध भागात परवानाधारक फटाका विक्रेत्यांनी स्टॉल्स उभारले आहेत। यामध्ये पारंपरिक फटाक्यांबरोबरच नवीन प्रकारचे ध्वनी आणि प्रदूषण नियंत्रणात ठेवणारे ग्रीन फटाके मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। पुराचा फटका बसलेल्या तेलगाव, पाथरी, तरटगाव, तिऱ्हे, बोळकवठे आदी गावातील 500 कुटुंबांना हे साहित्य देण्यात आलं। यामध्ये बादली, मग, साडी, टॉवेल, 2 ताट, 4 वाट्या, 2 तांब्या, 2 ग्लास, ड्रेस मटेरियल्स, पणत्या, साबण, दिवाळी फराळ अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे। याबाबत आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे म्हणाले की ज्या गावांमध्ये पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं होतं अशा गावातील शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करणं जिकिरीचं बनलं आहे। याचा विचार करून पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही दिवाळी सर्वसामान्यांप्रमाणेच साजरी करता यावी यासाठी आई प्रतिष्ठानच्या वतीनं 500 कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आलं। सोलापुरातील रॉयल बिल्डकॉनच्या रॉयल क्लासिका या नव्या भव्य वास्तू प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता मोठ्या उत्साहात आणि धार्मिक विधीपूर्वक पार पडला। या सोहळ्यावेळी परिसरात आनंदाचा आणि अभिमानाचा माहोल होता। भूमिपूजनाच्या मंगलवेळी वेदघोष, पूजनविधी आणि शुभमुहूर्ताला श्रीफळ वाढवून या नव्या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली। हा भूमिपूजन सोहळा प्रसिद्ध निरूपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते पार पडला। यावेळी रॉयल बिल्डकॉनचे प्रमुख महादेव अक्कळवाडी, एमटेक आणि शुभम अक्कळवाडी तसंच रॉयल बिल्डकॉन परिवारातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती। सोलापुरातील सराईत गुन्हेगार मैनुद्दीन मोहम्मद रफिक हत्तुरे वय 32 राहणार हत्तुरे कॉम्प्लेक्स, बेगमपेठ, सोलापूर याच्या विरुद्ध सन 2016, 2021, 2022 आणि 2025 या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा आणि मारामारी करणं, मुलींना जबरदस्तीनं पळवून नेणं, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्या विरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी तडीपार आदेशान्वये मैनुद्दीन हत्तुरे याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलं। पामलोर समाजातील अनिल लक्ष्मण जाधव, दीपक परशुराम जाधव, प्रियांका स्वप्नील गायकवाड आणि स्नेहा अशोक गायकवाड यांनी LLBची पदवी संपादित केल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी पामलोर समाजाचे अध्यक्ष संतोष गायकवाड, सरपंच नागनाथ गायकवाड, मार्गदर्शक देवा गायकवाड, युवक अध्यक्ष प्रमोद जाधव, राम गायकवाड, अंबादास जाधव, दिलीप गायकवाड, सागर गायकवाड, रोहित गायकवाड, तन्मय गायकवाड, नितीन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। हा कार्यक्रम पामलोर गल्ली, पिवळा मरियाई मंदिर इथं पार पडला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स
ड्रीम स्पेस सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.